नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये समीक्षा। आज वाराधून खूप चालू होता, खूप जास्त। इकडे पाहू शकता तुम्ही, पाऊस येते की काय असं वाटत होतं, पण पाऊस काही आला नाही, वाराधूनच चालू होती आणि एवढी गरमी होत आहे। असं वाटतं की माझा मुलगा उडते का काय, त्याला असं वाटून राहिलं की मी उडेल आता म्हणून। त्यांच्या मागे ते लोक बाहेर चालले होते म्हणून त्यांची वेळ झाली की होता दोघींना, मला आणि मम्मीला, म्हणून मी पटपट स्वयंपाक आवरून घेतला आणि मला बाहेर पण जायचं होतं थोडंफार, तर पटकन स्वयंपाक आवरून घेतला। मोदक वगैरे करून घेतले, बघू शकता तुम्ही। आता मोदक वगैरे करून घेते मी, सर्व पटपट आवरून घेते आणि मग बाहेर जाते। नाही इथे आमचा पण आडाओरडा चालू होता खूप जास्त, आणि एवढा मस्ती करते ना खूप जास्त, आणि त्याच्यासोबत ते सर्वजण मस्ती करू लागते खूप, आजूचे बाजूचे सर्वजण। इथे मी पटकन स्वयंपाक मांडून घेते आणि मग बाहेर जाते। जे एकच काम असते, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करा, घरची आवरसावर करा आणि मुलांना पा। इथे तेच मी करत आहे, कारण की मला चतुर्थी होती आणि मम्मीला पण चतुर्थी होती, म्हणून पटपट करून घेते। आणि इथे मी पापड खाऊन राहिली होती, कच्चा पापड, आणि मला भूक लागली होती खूप जास्त, म्हणून मी कच्चा पापड खाऊन राहिली होती। आणि इथे सिटीच गायब झाली होती, कारण की हा खूप कुकर खेळत असते ना, आमच्या सीटा इकडे तिकडे चालल्या जाते कुकरची, म्हणून मी शोधून राहिली होती। फायनली कुकरची सिटी सापडली, आणि नंतर मम्मी म्हणते हे मिरची आणि टमाटर टाकले नाही का, म्हणून मी म्हटलं अरे नाही टाकले, आणि मी डबल कुकर खोलला आणि डबल कुकर खोलून मी टमाटर मिरच्या टाकल्या, आणि मग तिथून मम्मी म्हणते की शेंगदाणे टाकले का, म्हणून मी त्या गडबडीने सर्व विसरून गेली होती आणि शेंगदाणे पण नव्हते टाकले। आता मी सर्व टाकते आणि कुकर लावून देते। आता शेंगदाणे पण टाकून घेतले मी, आणि मम्मी हसत होती तिकडे, का विसर घोडी आहे तू, सर्व विसरते। इथे सर्व झालं, आता मम्मी पावडर की खरंच टाकले का नाही टाकले म्हणून, की अजून विसरलीस तू, म्हणून आज डबल पाहायला आली। असं आमचं राहते, विसरूनच जाते प्रत्येक गोष्टी। मग मी मोदकासाठी शेंगदाणे भाजून घेते मी, आणि मोदक चतुर्थी असल्यामुळे शेंगदाण्याचे मोदक करते। भाजून झाले की ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये, भाजून झालेले आहे। आता इथे मी साखर, विलायची, अजून शेंगदाण्याचं पीठ घेते आणि ग्राइंड करून घेते, आणि त्याचे मोदक तयार करते। आणि नंतर पीठ मळून घेतले मी, पीठ तयार करून घेतले पोळ्यासाठी। पोळ्या झाल्या की नंतर मला हातपाय तोंड धुवून मी पूजा करून घेते। मला बाहेर जायचं आहे आज, म्हणून थोडं भरभरच केलं मी, लवकरच स्वयंपाक आवरला। आणि भिजून झालेली आहे, आता मी रेस्ट करू देते त्या कणकीला, नंतर पोळ्या टाकते। नंतर मी शेंगदाणे थंडे झालेले आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते शेंगदाणे, पूर्ण शेंगदाणे काढून घेते। साखर, विलायची वगैरे टाकून मी ग्राइंड करून घेते, पावडर करून घेते त्याचं। इथे साखर टाकलेली आहे, जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे तुम्ही साखर टाकू शकता। विलायची पण टाकलेली आहे मी, म्हणजे टेस्ट छान येते विलायची वगैरे टाकलेलं आहे। इथं पावडर तयार झालेला आहे, पावडर पाहू शकता तुम्ही। थोडं जास्त थिकनेस पण नाही, जास्त बारीक पण नाही पाहिजे, मीडियम पाहिजे।
थोडं दूध घेतलं मी, दुधाने थोडं कालवून घ्यायचं, म्हणजे ओलसर आला पाहिजे. ओलसर आला की मग मोदक छान तयार होते, मोदक छान बनते. इथे मम्मी वगैरे पाहून राहिली झाले का म्हणून. निवांश का करते माहीत नाही. इथे मी मोदक तयार करून राहिली होती आणि बोलत पण होते. त्याकडून मोदक तयार नव्हते होत, म्हणून मी मम्मीला म्हटलं की तुम्ही करून घ्या. तर मम्मी म्हणे दे, म्हणे मी करून घेते. आणि मग नंतर मी पोळ्या टाकायला बसली, कारण की कणिकाला छान मुरलेली होती. मुरलेली कणकीची पोळ्या मस्त फुगत असते, बघू शकता. जसं काही आपल्याला पाहून कोणी फुगते तसं फुगत असते पोळ्या. आणि माझी पहिली पोळी तर फुगूनच राहिली, आणि फुगन पण, कारण की मीच फुगत असते म्हणून पोळी पण फुगते माझी मला पाहून. नंतर मी देवपूजा केली, मोदक लावले गणपतीला आणि पाणी फेरत आहो. मग आम्हाला जायचं होतं बाहेर, मग आम्ही बाहेर गेलो, दरबारात गेलो. दरबारात पाहू शकता तुम्ही, तिकडे मोठी निघून गेले. इथे मंदिरात जेवढी लाईन नसते तेवढी महाप्रसादात लाईन असते. मला प्रसाद भेटला होता म्हणून आम्ही प्रसाद खाऊन राहिलो, आणि अंश यायला तयारच नव्हता. आणि आता चाललो आम्ही पतंजलीमध्ये. पतंजलीचे थोडे सामान घ्यायचे होते. पतंजली आले सप्तपदी, कोणाकोणाला नागपुरात लोक विचारत होते काय घेऊ काय नाही म्हणून. ते सांगत होते, इथे सांगून राहिले होते आणि पाहून पण राहिले होते. आणि अंश म्हणत होता मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. मी चालली होती, मला आवळा ज्यूस घ्यायचा होता, कारण की माझे हेअरफॉल खूप जास्त वाढलेले आहे, म्हणून मी आवळ्याचा ज्यूस पाहून राहिली होती. 75 रुपयाची. पहिले याचे पप्पा म्हणे की 75 रुपयाची छोटी बॉटल घेऊन पहा, नंतरच मोठी बॉटल घे, तुला जर गरज वाटली तर, तुला काही फरक वाटला तरच घे, नंतर पहिले तू छोटी बॉटल यूज कर. तर मी म्हटलं पहिले 75 रुपयाची घेते. पहिले मला वाटलं की ते 140 रुपयाची आहे, तेच सांगत होती. मग नंतर मी पाहिलं 140 रुपयाची मोठी आहे आणि लहान 75 रुपयाची आहे. एका याच्यात प्रिंट चुकीची आली होती, आणि इथे सर्वजण आमच्याकडे पाहत होते काय करत आहे काय नाही म्हणून. आम्ही पाहून राहिलो होतो काय घ्यायचं म्हणून. आणि माझे हेअरफॉल एवढे वाढले की मला शॅम्पू पण चेंज करायला लागत आहे. मी पतंजलीचा यूज करून पाहते, जर हेअरफॉल थांबला तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि अंशची नजर इकडेच जात होती नुसते वेफर्सवर, म्हणून मी म्हटलं अंश जास्त काही घेऊ नको, तेवढे पैसे नाही आपल्याजवळ. तर अंश म्हणे ठीक आहे, म्हणून त्याला थोडे आलू शेव घेऊन दिले. आलू शेव घेऊन दिल्यानंतर इथे बिलिंग काउंटरवर आली, बिलिंग करून राहिली होती. बिलिंग झाल्यावर आम्ही घरीच परत जाणार होती. तिथे मांजर घेतली, मांजरसोबत अंश खेळून आला होता आणि तिलाच बिस्किट देत होता. तिच्याजवळ बिस्किट होतं म्हणून. कसा वाटला व्हिडिओ? थँक्यू फॉर वॉचिंग.